या गावचा कंटेगावचा डेप्युटी सरपंच रवी पाटील। आज आमच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं गुढीपाडवा झाला, परवा त्याची गोडवा नैवेद्य असतो आणि काल आमची डोंगरावरची यात्रा असते। काल बऱ्यापैकी तिकडं डोंगरावरती असाच कार्यक्रम मटणाचा वगैरे कायलमध्ये शिजवून मोठा कार्यक्रम असतो आणि आज यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे यात्रेची सांगता आजच्या कार्यक्रमानंतर होत्या। आज जे भाविक आले या ठिकाणी त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। सकाळी त्यांचा व्यवस्थित सगळा प्रोग्राम पण झालेला आहे आणि संध्याकाळी 4च्या नंतर कुस्त्या असतात, नंतर 6 वाजता आमच्यात गोडवा नैवेद्य म्हणजे खिरीचा कार्यक्रम असतो। अशा पद्धतीची आमची यात्रा असते। आज जे आमच्या या कंटे गावामध्ये कोण कोण आले आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचं सहर्ष स्वागत आहे। मी नागेश बाबाचे मोठे कंटी आमचं जत तालुक्यातील कंटी गाव 1966 पासून आमच्या नागनाथ देवालयाची यात्रा अत्यंत भव्य अशा स्वरूपामध्ये साजरी करत आहोत। तरी आत्ता या यात्रेचं स्वरूप पूर्वीच्या यात्रेच्या स्वरूपाच्या प्रमाणात खूपच बदललेलं आहे। पूर्वी खूप साध्या पद्धतीनं यात्रा भरवली जात होती, आत्ता मात्र त्या यात्रेचं स्वरूप असं भव्यदिव्य झालेलं आहे। तर हे आमचं नागनाथाचं मंदिराचं मूळ थांबतं डोंगरचा राजा म्हणून वेळेंख्याही डफा आणि त्याच्या हद्दीवरती सरहद्दीवरती आहे। त्या ठिकाणी आमची काल 200-400 बकडे तिथं बोकड तिथं होते। नंतर गावामध्ये 500 त्या महाप्रसादाचं रात्रभर अगदी गावातील सर्व विचार न करता एकजुटीनं त्यामध्ये सहभागी होऊन तो कार्यक्रम अगदी सकाळी 7 पासून आता जवळजवळ 11 पर्यंत त्या मटणाच्या महाप्रसादाचं वाटप झालेलं आहे। आणि त्यानंतर आपल्या यात्रेमध्ये भव्य अशी नागनाथाच्या पालखीचं मिरवणूक होते आणि त्या मिरवणुकीनंतर पुढंच हनुमानाच्या मंदिरासमोर भव्य दिव्य अशा धनगरी गजनृत्य होतं आणि त्यानंतर पालखी मंदिरामध्ये येते आणि जुन्या रूढी परंपरेनुसार मुलं उधळणे वगैरे, गावातील मुली वगैरे बाहेर दिलेले असतात त्यांची मुलं उधळणं वगैरे नवसाचा भाग असतो तो साजरा होतो। त्यानंतर मोठ्या स्वरूपात जंगी भव्य अशा कुस्त्याचं मोठं आयोजन असं केलेलं असतं। ह्या यात्रेमध्ये आपल्या आसपासच्या तालुक्यातील राज्यातील कर्नाटक राज्यातील सांगली, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर या विभागातील नातेवाईक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत आणि यात्रेचं स्वरूप भव्य दिव्य अशा स्वरूपात सध्या वाढलेलं आहे। या यात्रेमध्ये गावातील सर्व कार्यकर्ते चांगलं काम करण्याचं बदललेलं आहे आणि सध्या या यात्रेला एक असं भव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अशा प्रकारे कंटी गावातील यात्रेचं स्वरूप वर्षानुवर्ष अगदी बदलत आहे आणि याला मात्र सर्व गावकऱ्यांची खूप मोठी एकमेकांना मदत आहे। यामध्ये कंटी गावातीलच नव्हे तरी आसपासच्या आमच्या ज्या मुली वगैरे दिलेल्या असतात, बहिणी किंवा आत्या वगैरे, यासुद्धा या यात्रेला कोणी चुकत नाही। त्यांची मुलं, त्यांचे जावई इथंपर्यंतचा सगळा गोतवळा आमच्या यात्रेत जमा होतो आणि सगळ्यांच्या ओळखीपाळखी आणि सगळ्या अगदी काही गैरसमजुती म्हणा या सगळ्या अगदी पूर्णपणे मोकळ्या होत आहेत आणि सगळे लोक अगदी आनंदाने हा सण खूप मोठ्या स्वरूपात साजरा करत आहेत। Press the bell icon on the YouTube and never miss another update.